नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेलच की आमची मुहूर्तमेढची तयारी कशी होती। तर अर्थातच आजचा ब्लॉग हा मुहूर्तमेढ स्पेशल असणार आहे आणि या स्पेशल दिवसाची सुरुवात आधीनं काढलेल्या या रांगोळीनं झाली। तुम्हाला सुद्धा जर रांगोळीची ऑर्डर हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा। अगदी योग्य दरात तुम्हाला तुमची ऑर्डर पूर्ण करून मिळेल। तिथं जरा जमीन वर खाली आहे ना फरशामुळे। हा आहे माझा मुहूर्तमेढचा लुक। इथे तुम्ही बघू शकता मांडव घालण्याची तयारी सुरू आहे। आणि हा बघा आमचा नवरदेव। हे आहेत आमचे सचिन दादा आणि योगिता वहिनी। मेढ रोवण्याचा मान त्यांच्या नावाने आला होता। छत्तीस वर्ष आम्ही पण आहे। लग्न घरी मांडव टाकताना पहिला जो खांब रोवायचा आहे त्यासाठी चांगलं नक्षत्र, मुहूर्त आणि त्यासाठी लागणारी जागा हे बघितलं जातं आणि याच विधीला आपण मुहूर्तमेढ असे म्हणतो। हा पहिला खांब रोवताना प्रत्येक देवतेचं आवाहन करून त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि संपूर्ण लग्न कार्य सुरळीत पार पडू दे अशी देवाला प्रार्थना केली जाते। मुहूर्तमेढचा विधी झाल्यानंतर जाते पूजनाची तयारी सुरू झाली। त्यातलं दोन ह्यांना बोलवा
आपल्याला गव्हाची खीर करायचं आहे. कुणाला त्याची बायकांना ती घेऊन ये सुद्धा आता. उद्या वाटी घेऊन ये. आणि हात पहिले हात केले. ओके. हे आहे सवाष्ण पूजन. लक्ष्मीचं रूप म्हणून या सुवासिनींचं पूजन केलं जातं. या सगळ्या सुवासिनींचं पाद्यपूजन करून मळवट भरला जातो. त्याचबरोबर त्यांना पानाचा विडा, गजरा आणि त्यानंतर पुरणपोळीचं सुग्रास जेवण दिलं जातं. तर हा होता आजचा मुहूर्त मेड स्पेशल ब्लॉग. इथून पुढे ही लग्नाच्या सगळ्या गमती जमती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे इथून पुढचे सुद्धा व्लॉग तुम्ही नक्की बघा आणि माझ्या तृप्तीज विजन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.